राशीन तालुका कर्जत व राहुरी इथं कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंश जनावरांची सुटका. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस हवालदार लक्ष्मण खोकले, सोमनाथ झांबरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, सागर ससाने, भगवान थोरात, रमेश राजा आत्तार, विशाल तनपुरे, चालक अरुण मोरे यांची 2 पथकं तयार करून सदर पथकास गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं. दिनांक 23/4/26 रोजी पथकानं कर्जत व राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांचे कत्तल करणाऱ्यांसाठी डांबून ठेवणाऱ्या वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून छापे टाकून खालीलप्रमाणे कारवाई केली. कर्जत गुन्हा रजिस्टर नंबर 159/26, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 सुधारत 2015 कलम 5(a)(1)(9) सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम 3(11) प्रमाणे 60,000 रुपये किमतीचे 4 गोवंश जनावर सोहेल राजू कुरेशी, राहणार कुरेशी गल्ली, राशीन, तालुका कर्जत, गुन्हा रजिस्टर नंबर 410/26, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 कलम 5(a)(1)(9) सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम 3(11) प्रमाणे 63,000 रुपये किमतींची 7 गोवंश जनावरं, 1,60,000 रुपये किमतींची 2 वाहनं असा एकूण 2,13,000 रुपये किमतींचा मुद्देमाल शाहरुख सुलतान कुरेशी, राहणार राहुरी, फरार, मुख्तार मुश्ताक कुरेशी, राहणार राहुरी, तालुका राहुरी, फरार. एकूण 2 गुन्हे दाखल, 2,73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपी विरुद्ध कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथकानं कर्जत व राहुरी पोलीस ठाणे हद्दीत वरील प्रमाणे कारवाई करून एकूण 2,73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. यापुढे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरकडून सतत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणी, अहिल्यानगर.